तिले घेऊन लगे लंब्यात घेऊन गेले कुठेतरी. लेकरू भेटारते ना, कुठे नेलं होतं तिले बापा, रडून राहिले ना ते. कुठं नेऊ मी? इथं होतं बस सदाशिवच्या बोट्यावर बसेल. ते काय माहित कहून बा चांगली राहिली मस्त खेळली नव्हत्या ना लढायलाच लागली. ते ते सदाशिवच्या बायकोन तिचे का नाही फुकले. हा लेकरांनी खेळवलो पण ती काहीच नाही, लढूनच राहिली. मग ते सदाशिवची बायको म्हणे काकाची तिला भूक लागली असेल म्हणे, घरी घेऊन जा. म्हणून घरी घेऊन आलो. आता लोक चांगली होती ना. अहो पण काय गरज होती तुम्हाला तिकडे न्यायची ती सदाशिवच्या वाट्यावर तिले? काही गरज नाही एवढ्या दूर न्यायची. आपल्या अंगणात खेळवा म्हटलं होतं. अहो लोकांचं लेकरू आहे ना, लोकांची जबाबदारी आहे ना, जवायचं पोर आहे ना ते. काही गरजच नाही ना माया न्यायची. सांग बाई, उपटच काम आहे बाई या माणसाचं. मी म्हटलं तिकडे गेलो लंब्यात घेऊन गेली ना की काही गरज नव्हती ना. आई राहू दे ना, कशाने बाबाला बोलून राहिली तू? काही बी बाबांनी तिकडे नेलं तिला खेळवायला चांगलं. जाऊ दे, रडू दे थोडंसं रडलं तर काय होते. अरे पण बाई छाया, मी तिथे कुठं घेऊन जाऊ? इथंच नेलं होतं बा तिले. आता सदाशिवचा वटा काही दूर आहे काय? सदाशिवचं घर काही दूर आहे का आपल्या घरापासून? आता दारात उभा होतो, मग हंबा दिसली बा आम्हाला, गाय दिसली. मग गाय दाखवत ते नेलं बा मी तिथे लोक. मग एवढं काय हे करावं लागते? लेकरू आहे रडतेच. लेकरापेक्षा कल्ला जास्त तूच करून राहिली. अहो पण तिले कायची हंबा समजते का? एवढी मोठी झाली का ती हंबा समजीन तिले? काही बी करत राहता तान्या लेकराले नेता तिकडे. अजूनच्या घरी तिले बाहेर नाही काढलं ना, आणि आपल्या घरी तिले बाहेर काढलं एवढ्या दूर. ते बापाला माहित झालं ते बाप डबल पाठवणार नाही आपल्या घरी. ते बाबाला कशाला माहिती नाही? तू काही नको लावत जुबर कायले. नाही व पण तरी समजा आता पाय बरं किती रडून राहिली बाई. माय मन नाही लागत बाई, ते रडली की काय झालं बाई? आरू डोळ्यातून आसू बाई किती निघून राहिली. आरू इतके आसू काढू नको बाई, इतके आसू नको काढू बापा. आबाजी संग भूर गेली होती आरू. अरे बापा, ओगी बापा फोन आला बाई इथं. हा करून राहिली बाई. ये मारले तर काय ये. अरे नजर काढ तिची, नजर झाली शिंतीले. नुसतं बळबळ नको करू, नजर काढ तिची. हो नजर काढा बाजी म्हणतात. तुम्ही तिकडे घेऊन जाते नजरला गेले, मी नजर काढतो तिची. ये बाई ये, ही नजर काढतो तू ये. माझा फोन आला, आई घेवर इले फोन आला. हो दे ये बाई आरू. ये आईच्या अंगावर ये इकडे लेटली पाय. ये कोणाचा फोन आहे काय माहित? बहुतेक तिच्या घरूनच फोन शिन. हा कोणाचा फोन आहे बाई छाया? बाबा यायचं आहे. सांग बाई, पाहुण्याचा फोन आहे. माय बाई पोरगी लढून राहिली. आता तिच्या बाप्पाला आवाज जाईल. तिचा बाप काय म्हणे? मुकीर आहे बाई, मुकीर आहे. पप्पाचा फोन आला ना, पप्पाचा. पप्पा बोलतील ना, पप्पा म्हणतील ना पोरीला काय झालं. पप्पा सकाळून देतात मग घ्यायला तुम्हाला. चुपच मुकीर आहे. अरे रडू नको. दीप निंगो टोक निंगो, आल्याची गेल्याची, वाटीची ताटीची, काईची गोरीची, बाप्याची संड्याची, वैऱ्याची, दुश्मनाची, शेजाऱ्याची बाजाराची, मायची बापाची, आजीची आबाची, मामाची मावशीची, सगळ्याची. थू. हा बोला. नाही रडून नाही राहिली ते. नाही रडून नाही राहिली ते. नाही थोडीशी रडली होती ते. मी ती तुमचा फोन आला की नाही. हा तर मी तिला आई जवळ दिला म्हणून रडली होती ते. हो बाकी मस्त मजेत आहे. हो तुम्ही? हो मजेत आहे. हो काय नाही ना, माझं झालंच नाही करणं फोन कोणाला. नाही, मला रडायसारखा आवाज आला होता म्हणून म्हटलं काय झालं आरूला. नाही ना, हो थोडीशी रडली ना. मग ते थोडीशी रडली ना, मी सांगून तर रडली थोडीशी म्हणून. हो आईला फोन करजो. आईला, आई म्हणतो ती फोन नाही आला म्हणून. हो करते मग थोड्या वेळानं. तुम्ही व्हिडिओ कॉल करता का? तुम्हाला विश्वास नाही राहिला तर व्हिडिओ कॉल करता का तुम्ही? नाही व्हिडिओ कॉल कशाला? सांभाळ तिला जा, नंतर लावतो मग मी तुला फोन. घे तिला घे. अहो ते शांतच आहे ना. हो तिला गरमी होत असणार. कूलर वगैरे नाही आहे तिथं. अहो आणला ना कूलर, गजानन कूलर आणला ना. कालच आणला आम्ही. काल आलो की नाही. काल आम्ही समजा दुपारी 12 वाजता पोहोचलो इथे, 12:30ला. आणि त्याला 4 वाजता कूलर आणला. कूलर आहे आता इथं. मस्त झोपते आरू, थंडगार हवेत झोपते. मी सांगून तर राहिली, माझ्या मांडीवर होती म्हटलं, जीवर आली मी आई जवळ दिलं म्हणून. चांगलं आहे सगळं. हो का? बरं ठीक आहे ना. बरं मी नंतर लावतो, रात्री लावतो मग मी. मला मिस कॉल देऊन देतो एक. रात्री लावतो मग मी. ठीक आहे, सांभाळ तिला, ठेवतो मग. हो ठीक आहे. मी म्हटलं की तुम्हाला त्या बोले आवाज जाते म्हणून इशारते. पोरगी काऊन लढते म्हणून तिले. आहे की नाही? मग पोरी जीव ना त्याचा.
असू दे ना मग. काय झालं त्या पोरीले? लेकरू हाय, लढते हसते. का हो बाई, काय म्हणत पाहुणे? काहून लढते आरू? हो ना, दोऱ्यानं रडते ही. आवाज गेला त्या फोन मध्ये, त्यांनी आवाज गेला. मी म्हटलं आताच रडून राहिली, नाही तर अजून मग म्हटलं असतं ला चालली आहे, गरमी होते, कूलर नाही म्हणत. म्हटलं आणला कूलर. एवढं काही नाही. ती आई नजर काढली तिची, आता होती ती शांत. तिला जवळ घे, आईचा हात असते. घे तिला जवळ घे, जवळ घे झोपव तिले. हो हो बाबा हो. बसली का चूप? कायची ना असं 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 हाताने घालून राहिली तर बस बघी आहे. ते काय असं चालू आहे डोळ्यात तिच्या. गेले दूध पात जरासं, दूध पात आणि झोपी घाल. कूलर चालू आहे तर थंडगार हवा लागते मस्त. ते बाबा तिकडे घेऊन गेले नावा तिले, म्हणून लिहिली ते. खरं तर नजर झाली शिंतीले. इतकं चाकसाजरा लेकरू गोरं गोमटं पाहून नजर होते नाही तर काय. कोणी म्हणते 5 महिन्याची आहे का, कोणी म्हणते 6 महिन्याची आहे का. तर एवढी मोठी दिसते ना ती, 3 महिन्याची आहे ती. जाऊ दे ना आई, रांधा नको लावून, जाऊ दे, बसते चूप. जेव्हा ना आता एवढा चांगला आमरस केला, भाजी केली मस्त पनीरची भाजी करत जाय. हे म्हणता तर जेव्हा म्हणता त्या प्रियंकाला केली मग पनीरची भाजी. मी म्हटलं उद्या करू, आज आम्हाला एकादशी आहे. दोघी सासू सुनाईले तर नाही, आजच कर. आजच केली बाबा. मग काय तुमच्यासाठी करून खाता का? आम्ही आहे ना पाहुण्या, आमच्यासाठी कर म्हटलं. तुम्हाला नेहमीच करता. हो नेहमीच करतो आम्ही. आम्हाला जेव्हा तर त्या माय सांग मला उसळ पाहिजे. थांबा ना तनू, उसळ आता फोड द्यायची राहिली. जेव्हा ना उसळ पण दिन ना तुम्हाला ये गारगीले. पण जेवण करा ना, उसळवरच राहता का मग? जेव्हा ना ताई कशी झाली भाजी सांगा ना. हो जेवतो. अगं उसळ पण करून घ्यायची असती प्रियंका. सर्वसोबतच बसलो असतो, फराळ केलं असतं, आम्ही जेवण केलं असतं. 2 वाजून राहिले ना, कधी खास ना आता उसळ. अरे बापा, करतो आम्ही, उशिराच करतो. एकादश आहे ना रे. मग आता 3-4 वाजता खासाल, मग संध्याकाळी काय भूक लागणार आहे का तुम्हाला? अरे एकादशीच्या दिवशी एकच टाइम फराळाचा करत असतो आम्ही. एकादशी दुप्पट खाशी, दिवसभर खायला लावतं काय? एकच टाइम करावं लागते फराळाचं. आणि काय रे तू त्या छायाला फोन केला काय? तिचा फोन नाही आला बाबा गेल्यापासून. 2-3 दिवस झाले, मी फोनही नाही केला तिनं. तुला आला असेल नाही? नाही मला नाही आला तिचा फोन. मीच तिला लावला होता आता. तर ते आरूच अशी रडू राहील ती वाटते, मला आवाज आला. तिला म्हटलं नंतर लावतो म्हटलं मी. रडून राहील ती काहून? काय दुखते का तिचं बाबा? नाही ते फोन आला, ती उठली तिथं, जे मांडीवर होती ते तिच्या आई रोड दिलं तर जीवार आली म्हणजे तिच्या. अरे कूलर बी नाही ना तिथं, गरमी होत असेल त्या पोरीले. नाही बाबा, कूलर आणला म्हणते तिच्या भावानं, कालच आणला म्हणते. आणला असेल ना, त्याला काळजी आहे ना, जवायचं लेकरू आहे ना, मग काय तर बाबा आणला असेल. जेव्हा बाई जेव्हा बरं, जेव्हा तेजस्विनी तिने म्हणतो बसून जाय बाई, आम्ही मग बसतो. छान आहे ग प्रियंका, छान भाजी केली ग तू. मला माहित नाही एवढी सुंदर भाज्या करते म्हणून. तू छान केलं, वा मस्त केलं. तुझ्या हातची भाजी खाऊन मला हॉटेलमधल्या वेटरचीच आठवण आली. माहिती आहे का, आम्ही तुझे दादा आणि मी आम्ही हॉटेलमध्ये नेहमी जातो ना जेवायला, तिथे अशीच टेस्ट असते भाजीची. ते वेटरला आम्ही नेहमी काही ना काही देत राहते पैसे. कसं म्हणजे तेवढंच खुश होते मग तो वेटर. आम्ही चांगला वाढते आम्हाला. थांब तुला पण बक्षीस देते. अच्छा टीप देते का दिली प्रियंकाला स्वयंपाक केला म्हणून? हो मग काय तर टीप देते ना तिला. त्या वेटरला देतेच की मी, हिला पण देते. ही पण हॉटेल सारख्याच भाज्या करते. खरंच गोपालची हॉटेल आहे की नाश्त्याची, जेवणाची करायला परवडते. तुमच्या घरचाच मस्त आचारी आहे, मस्त आहे. घे प्रियंका, खूप छान स्वयंपाक बनवला तू. घे, हॉटेल सारखाच बनवला. मी तर म्हणते ते नवऱ्याला हॉटेल टाकण्यात मदत कर. कारण ना खूप छान व्यवसाय वाढेल तुमचा हॉटेलचा. ताई मला पैसे नाही पाहिजे, मी पैशासाठी थोडी स्वयंपाक बनवला. आणि तुम्ही बोलून काय राहिले? मी इतक्या प्रेमानं स्वयंपाक बनवला तुमच्यासाठी. तुम्ही माझे ननद आहे म्हणून, आणि तुम्ही मला वेटरची उपमा देऊन राहिले. तुम्ही मला वेटर समजून राहिले का? म्हणता माहिती नका तुला वेटर दिसते काय? व तिने एवढा साजरा तुला पाहुणचार केला, तुला वेटर म्हणून राहिली. हा ते पैसे तुझ्या खिशात ठेव, असं वेटर गिटर नको म्हणू. अरे मम्मी चुकीचा अर्थ नको काढू माझ्या बोलण्याचा. तुझ्या सुनीने छान स्वयंपाक बनवला म्हणून तिला गिफ्ट देऊन राहिली मी. त्याच्यात काय वेटर? मी फक्त वेटरचं उदाहरण दिलं की आमच्या गावातला वेटर पण असाच आहे म्हटलं. पाहून घ्या मला वेटर सारखं समजून राहिले म्हणून यांचं माझं पटत नाही. मी एवढ्या आनंदानं स्वयंपाक बनवला, मुकाटानं गिळायला पाहिजे ना. मला वेटर गिटर म्हणून राहिला, मग नाही बनवलं तर मग जीवार येते तिकडून. नाही मग प्रियंका स्वयंपाक नाही करत, असं नाही करत, तसं नाही करत. मला पैशाची हे दाखवून राहिला खमेंट. अगं बाई घेऊन घे ना प्रियंका, तुला दीदी एवढ्या आवडीने पैसे देऊन राहिली, घेऊन घे. पैशाला कशाला नाही म्हणते, घेऊन घे.
हो घेऊन घे प्रियंका. तू नशीन घेत ना म्हणतात इकडे आणते पैसे. दे मला इकडे कामाचे येतात मला आण इकडे. वेटर सई काही हरकत नाही. आण दे. तुला काय नाही देऊ ते बनवला का स्वयंपाक चालला मोठा. दे ना मग आता. ते घेत नाही शेवटचा मी घेतो. एकाच घरात चालली ना ते. तुला नाही देत इराज देते. मला नाही पाहिजे. घेतले नाही गेली. एवढं आवडीने दिले होते ना मी घेऊन द्यायचे असते ना. काय मम्मी तुझ्या सुना खरं त्यांच्याशी कसं वागवा कळतच नाही मला. चांगलं वागलं तरी हे कड राहतात आणि वाईट वागलं तरी हे कडच राहतात. काय खरं छान स्वयंपाक बनवला म्हटलं छान आपण तिला गिफ्ट देऊ म्हटलं. कशाचं काय उलटच लागलं तिला. जाऊ दे चला आपण जेवण राहिलं जेवण करून घेऊ पटापट.